जसे चालणे असे कसे बोलणे, सुटतील जेव्हा उखाणी न त्याला असावे, तू रे माझा मितवा न त्याला काही रंग न लावे, तू रे माझा मितवा, तू रे माझा मितवा, कोरस दे, तू रे माझा मितवा, तू रे माझा मितवा. नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी उमराज वंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक होणार आहे, जर शेळीची तब्येत सुधरत नसली तर काय करावे, आणि जर शेळीच्या अंगावरले केस उडत असले, डोळ्यावरले, कानावरले, नाकावरले केस जर उडत असले तर काय करावे. शक्यतो केस उडण्याचा प्रॉब्लेम हा लहान पिल्लांमध्ये जास्त होत असतो, पण मोठ्या शेळ्यांमध्ये बी होत असतो. तर नेमकं याचा काय प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर उपाय काय आहे, चला सांगतो तुम्हाला काय आहे. चला मित्रांनो, समोर पहा, समोर. हा, तुला नाही दाखीत मी, यायचे मला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक हड. मित्रांनो बघा, जर शेळीची तब्येत सुधरत नसली तर काय करावे. हे बघा, आता ही समोर शेळी दिसत असेल तुम्हाला, तर या शेळीची तब्येत बघा कशी चिकन आहे, चोपडी आहे, एकदम मस्त आहे. तिच्या पलीकडची शेळी बघा, किंवा मग कोणतीही शेळी बघा माझ्या खांडामध्ये, माझ्या कळपामध्ये तुम्हाला अशी खराब दिसणार नाही. तर याच्या मग काय कारण आहे, काय या शेळ्या इतक्या सुधारलेल्या आहे. यांना तर खुराक बी देत नाही मी काही, तरीही शेळ्या इतक्या जबरदस्त सुधारलेल्या आहेत. तर बघा, आता ही तब्येत बघा या पाठीची, अजून लागवड झालेली नाही आहे, होईल लवकरच. कमरा एवढी झाली आता. हां, हे बघू शकता तुम्ही, खाली कमरा एवढी झालेली आहे आणि चांगली जबरदस्त, काय विषय नाही. ही या वर्षीची आहे, ही मागच्या वर्षीची आहे. तर आणि ही आपली व्हाईट बकरी, हिला आत्ताच त्या दिवशी जंतुनाशक पाजलं. तर मित्रांनो बघा, जर शेळ्यांची तब्येती अशा चिकन चोपड्या होत नसेल तर याच्या मागं काय कारण असेल. तर मित्रांनो, याच्यात सगळ्यात मोठं कारण, आणि केस उडण्याचं कारण पण, नाकावरले कानावरले केस उडण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, तर त्यांच्या पोटात जंत असणे. 4-5 प्रकारचे जंतू असतात मित्रांनो. गोलाकार जंतू, असे लंबे जंतू, लांबट स्वरूपाचे जंतू असतात. तर असे 2-4 प्रकारचे जंतू असू शकतात. तर ते जंतू पोटामध्ये काय करतात, तुम्ही शेळीला किती खुराक घातला, काही घातलं, शेळीचे सगळा खुराक खाऊन घेतात आणि तिला काही, तिच्या शरीराला काही लागून देत नाही. आता हे बघा, इकडं खेळ बघा, ही आपली चंदा अक्का आहे पुढं, आणि ह्यो माग आहे लोद्या, लाल बोकड. असा पिऊन घेतो मित्रांनो शेळ्यांना, आणि त्या शेळीला काही घेणं नाही कोणतं पिल्लू पेव राहिलं काय उरायलं, ती मस्त चरत राहते तिचं, कारण ती लई मायाळू बकरी. आणि ह्यो नगद्या आता आज जाणार आहे, त्याच्यामुळं बरं आहे, काळजी असेल ते. आता हे बघा, 4 महिने कंप्लीट झाले याला. तर कितीमध्ये विकायला पाहिजे मित्रांनो, जरा कमेंटमध्ये सांगा. 4 महिन्याचं बकरू झालेलं आहे, आता कितीमध्ये गेलं असेल एक अंदाज लावा, मग मी त्याची रिअल किंमत कमेंटमध्ये सांगतो. हे बघा, आता चांगलं आहे, गुडघ्याच्या थोडंसं वर निघलं असेल, तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. ते भाऊ बहीण आहे, ढवळं बकरू आणि ती लाल बोकड्या. तर बघा, तब्येत सुधारणा झाली ना शेळीची, केस उडत आहे ना, तर जंतू झाले, तुम्हाला पहिलीच गोष्ट सांगितली. तर काय करायचं शेळ्यांना, बरं का, ज्या शेळीची तब्येत खराब आहे ना, तिला पहिले जंतुनाशक करून घ्यायचं. जंतुनाशक बऱ्याच प्रकारचे राहत्या, तर मी ती बाटली आणली होती सोबत. आता 2-3 दिवस झाले तेव्हा जंतुनाशक पाजलं बकऱ्याला. ती बाटलीच पडली वाटतं, हाय अल्बेंडाझॉल, अल्बोमार नावाची बाटली आहे. अल्बेंडाझॉल कंटेंट असलेली बाटली. काही फलमेंडाझॉल असतात, आणि पुढं ओरल सोल्युशन लिहिलेलं राहतं, ओरल सस्पेन्शन IP लिहिलेलं राहतं. तर तुम्ही कोणतीही बॉटल यूज करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये कसल्याही प्रकारची एडिटिंग होणार नाही, तर तुम्हाला ते इकडं चित्र लावत असतो, ती चित्र काही दिसणार नाही, पण बघून घ्या.
अल्बोमार नावाची बाटली. तर एक 20-20 ml शेळ्यांना पाजायचं. लहान पिल्ला असले तर 7-8 ml पाजायचं. जर लईच 1-1.5 महिन्याची पिल्ला असले तर एक 3-4 ml पाजायचं. म्हणजे पूर्ण जंतू मरून जाते. आणि कानावरले केस जर उडले असेल किंवा डोळ्यावरले नाकावरले केस उडतात पिल्लांची, तर ते केस पुन्हा येतात. फक्त जंतुनाशक करून घ्या. उपाय झाला, कारण झालं. आता बघा, शेळीची तब्येत सुधारण्यासाठी काय करायचं? जंतुनाशक करायचं आणि खुराक चालू करायचा. शेळीला मिनरल मिक्सचर द्यायचं. 5 ते 10 दिवसात तुम्हाला फरक दिसतो शेळीमध्ये. तिचं 2-3 किलो वजन वाढतं. आणि ती जी अशी फासोळ्या दिसती शेळी, तिचे त्या फासोळ्या सगळ्या गायब होऊन तिच्या अंगावर एक चमक यायला लागते. हे झालं शेळीची तब्येत वाढण्यासाठी उपाय. खुराकामध्ये तुम्ही मका आणि गहू देऊ शकता. गव्हानं काय होतं, तब्येत लय फास्ट वाढते. तर गहू द्या, दूध बी वाढतं गावाला. फक्त दाणे दिल्यानंतर घंटाभर पाणी पाजू नका. कारण काय राहतं, जर दाणे फुगले गावाचे तर ते जरा प्रॉब्लेम करते. पण फुगले बी तर काही अडचण नाही. टायरेल, पॅरालॅक्स, कोलेल, एखादं कोणतं बी पोटफुगीसाठी औषधं भेटते, तर ते यूज करू शकता तुम्ही. बाकी टायरेल बरं का, TYREL टायरेल, किंवा मग दुसरं कोणतंही यूज करा. आता बघा, आपल्या शेळ्या सगळ्या जवळपास हिटवर आहे. 3-4 दिवसापासून लगातार हिटवर आहे. तर याच्या मागे एकच कारण आहे, आपण 6 महिने शेळ्या लावत नाही ना, तर त्याच्यामुळं त्या शेळ्या खूप येड्यावानी करत्या. नुसत्या बोकड जोपर्यंत 15 दिवस हिटवर राहू शकते त्या. म्हणजे असं काही नाही, त्याला ज्या दिवशी मोकळं केलं त्या दिवशी तो सगळ्या बकऱ्या भरवणार. अशी गंमत राहते या बकऱ्या जर दाबून ठेवल्या तर. तुम्हाला सांगतो मी, ज्या शेळ्या लागवड झालेल्या नाही, तुम्ही जर म्हणले अरे दादा काल शेळी हिटवर आली होती, आज लागन का किंवा उद्या लागन का, 100% लागते ती. काहीच अडचण नाही राहत. आणि राहती बी, असं काही नाही का राहणार नाही. आता ते आपल्या याच्यावर आहे. जसं ह्युमन बॉडीमध्ये जवळपास 4 ते 5 दिवस जे एग राहतं, त्याला आपण ओम म्हणतो, ते 4 ते 5 दिवस राहतं शरीरामध्ये. नंतर रप्चर होऊन बाहेर फेकल्या जातं. तसं यांच्या शरीरामध्ये सुद्धा असतं. तर एक 2-4 दिवस 72-73 घंट्यापर्यंत ते ओम एक ज्याला म्हणतो आपण, ते राहतं हिटवर आल्यानंतर. तर बोकड्या क्रॉस झाल्यानंतर ते एंगेज होऊन जातं ओहम आणि बोकड्याच्या शरीरातून गेलेलं स्पर्म, आणि पिल्लू तयार होण्याची सुरुवात होते. म्हणजे एम्ब्रिओजेनेसिस चालू होऊन जातं. तर असं सिस्टम येते. शुक्राणू आणि तिकून फिमेल बॉडी म्हणजे शेळीच्या शरीरात किंवा गर्भपिशवीमध्ये असलेलं अंड यांचं मिलन झाल्यानंतर पिल्लू बनायला सुरुवात होऊन जाते. तर त्या हिशोबानं तुम्ही बघू शकता. बाकी बघा, शेळ्यांची तब्येत सुधारण्यासाठी एकच पर्याय आणि सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे फिरस्ती शेळी पालन. 4-5 दिवस 10 दिवस जरा घेऊन हिंडले, शेळी सुधारलीच पाहिजे. आणि बऱ्याचशा लोकांना तोच प्रॉब्लेम असतो, शेळ्या रोजच हिंडत्या पण शेळीची तब्येत सुधारणं. तर त्याच्यामागे एकच कारण आहे, तिच्या पोटात जंतू व्हायला असेल मोकार, ते जंतू काढून टाका आणि दिवसभर शेळ्या चारत जातो मी. बघा, पोट भरून खाद्य भेटल्यावर कशी बकरी नाही सुधरत. तुम्ही जर घंटाभर चारित असली ना, म्हणत असले आमचं फिरस्ती शेळी पालन आहे, तर त्याला काही महत्त्व नाही. बाकी बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओमराज रंदे सायनिंग ऑफ. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जे लाईक करतात त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. जे नाही करत त्यांचे बी मनापासून धन्यवाद. पण तुम्ही बी करत चला. प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी एक सबस्क्राईबचं बटन आहे खाली, तेवढं दाबून द्या. आणि त्याच्या बाजूला एक घंटी येते, ती घंटी बी वाजून द्या, जेणेकरून पुण्याचा व्हिडिओ पडला का तुम्हाला लगेच वरून नोटिफिकेशन येईल, रंदेभाईचा व्हिडिओ आला याशी नोटिफिकेशन. हे बघा मित्रांनो, सगळ्या त्याच्या जवळ जाऊन उभा राहत्या, शेपूट हालत्या, तर समजून घ्यायचं शेळी हिटवर. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंट होती, उन्हाळ्यात शेळी हिटवर येते का? तर आता काही पानकाळा चालू नाही, तुम्हाला माहिती आहे, सगळ्या शेळ्या हिटवर आहे. तर ऑफकोर्स शेळी उन्हाळ्यात हिटवर येते. त्याच्यानंतर राहती का? तर ऑफकोर्स मी तर दरवर्षी उन्हाळ्यातच शेळ्या लागवड करतो, तर राहती बी, असंही बी काही अडचण नाही. तर त्याची काही अडचण नाही. फक्त शेवटी थोडं उन्हाळ्याच्या शेवटी जर लागवड केली तर नंतरून मग पानकाळ्यात शेळी येत नाही. आणि पानकाळ्यात नाही आली म्हणजे पिल्लांचा संगोपन नीट करता येतं. तर तेवढी गोष्ट ध्यानात ठेवा. बाय बाय.